भीतोस कशाला? मी आहे ना. फक्त निसंकोचपणे माझं नाव घे. श्री स्वामी समर्थ. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. श्रद्धा सगळ्यांवर, पण विश्वास फक्त माझ्या स्वामींवर. मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे, याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल. स्वामी म्हणतात, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच. जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तुझे आयुष्य खूप चांगले घडणार आहे. तुझ्या आयुष्यातील ते द्वार आता उघडणार आहे. तो दरवाजा जो आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होता, तुझे सर्व मार्ग बंद होते, आता ते खुले होणार आहेत. हो बाळा, आता खूप मोठी तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात का? तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस, खूप मेहनत केली आहेस, खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस, पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. पण बाळा, यापुढे नाही, कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे ना. मग आता चिंता करू नकोस. आता स्वप्नच काय, सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होते की नाही बघ. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त यापुढे, या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा. कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा. कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचाराने करता, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही. आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का नाही प्राप्त होत? कारण बाळा, तुमची त्यामध्ये कष्ट भरपूर असते. पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही तुम्ही कृती करता ना, त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही. म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल, यश प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. हो बाळा, आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या त्या जवळच्या लोकांवर आता अंधविश्वास ठेवू नकोस. बाळा, यापुढे तू स्वतःची काळजी घे. कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे. म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही. एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. तेव्हा जाऊन बाळा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, माझ्या लाडक्या मुला, तुझ्या संपूर्ण प्रवासात आयुष्यातील आव्हानांना तोंड देताना मी तुझ्या धैर्याचा आणि दृढ निश्चयाचा साक्षीदार आहे. परिस्थिती तुमच्या विरुद्ध कट करत असतानाही तुम्ही कसे पुढे जात आहात हे पाहणे प्रेरणादायी आहे. मला माहीत आहे की कधी कधी प्रवास खूप लांब वाटतो, अडथळे अजिबात नसतात आणि अश्रू कधीच थांबत नाहीत. पण हे जाणून घ्या की या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मी इथे तुमच्या पाठीशी आहे. मी चिकाटीचा देव आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना बळ देणारा देव आहे. मी तुमच्यासाठी राखून ठेवलेले काही शहाणपण आणि प्रेम मला तुमच्याबरोबर सामायिक करू द्या. संकटांच्या वेळी बोगद्याच्या शेवटी प्रकाश असल्यास लढत राहणे योग्य आहे का, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी गडद क्षणांमध्येही माझ्या उपस्थितीचा प्रकाश कधीही कमी होत नाही. देव हा आपला आश्रय आणि सामर्थ्य आहे. संकटात तो नेहमीच मदत करतो
मी तुझा आश्रय आहे, तुझे सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि वादळाच्या मध्यभागी आहे. चिकाटीचा अर्थ केवळ शौर्याने अडचणींना तोंड देणे असा नाही, तर आपल्या हृदयात आशा जिवंत ठेवणे हे देखील आहे. बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे यावर भरोसा ठेवून सर्व हरवलेले दिसत असताना नाही लढत राहणे हे आहे. तुम्ही दररोज दाखवत असलेले सामर्थ्य मला दिसत आहे आणि मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी तुमच्या पाठीशी आहे. मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देत आहे. मला माहीत आहे की असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही थकल्यासारखे आणि निराश होता, जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्यांचे वजन जास्त असते. पण निराशेला तुमच्या हृदयाचा ताबा घेऊ देऊ नका. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहात. तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही स्वतःला वाढण्याची आणि मजबूत करण्याची संधी आहे. मला माहीत आहे की जीवनाचा प्रवास कठीण असू शकतो आणि बऱ्याचदा तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांमुळे तुम्ही भारावून जाता. परंतु मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी येथे आहे, तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि टिकवून ठेवतो. कधी कधी आयुष्य एखाद्या डोंगरासारखे वाटू शकते, जे चढण्यासाठी खूप उंच आहे. परंतु हे जाणून घ्या की तुम्ही शिखराकडे टाकलेले प्रत्येक पाऊल तुमच्या विश्वासाची आणि धैर्याची साक्ष आहे. तुम्हाला हे सांत्वन देणारे शब्द सापडतात आणि इतकेच नाही तर आम्ही संकटातही गौरव करतो, हे जाणून की संकटामुळे चिकाटी आणि चारित्र्य आशा निर्माण होते. चिकाटी हा एक मूल्यवान गुण आहे, एक आंतरिक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करते. जरी सर्व काही तुमच्या विरुद्ध दिसत असले तरीही सर्वात कठीण संकटांना तोंड देत विश्वास आणि आशा जिवंत ठेवण्याची ही क्षमता आहे. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न मी पाहतो आणि तुम्हाला हे कळावे असे मला वाटते की ते माझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. चिकाटी असणे हा केवळ एक गुण नाही, तर तो एक आशीर्वाद आहे. जेव्हा तुम्ही हार न मानण्याचा निर्णय घेता, जेव्हा तुम्ही अडचणींना न जुमानता चालत राहण्याचे निवडता, तेव्हा तुमच्यातील दुःख शक्ती वाढते. ते लक्षात ठेवा. जसे एखाद्या बीजाला फुलण्यासाठी पृथ्वीच्या अंधाराचा सामना करावा लागतो, तसेच मी तुमच्यासाठी जे बनण्याची योजना आखली होती ते बनण्यासाठी तुम्हाला परीक्षांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला थकवा जाणवू शकतो, निराश होऊ शकतो आणि हार मानण्याचा मोह देखील होऊ शकतो. परंतु मी तुम्हाला निराशेला तुमच्या हृदयावर कब्जा करू देणार नाही असे सांगतो. लक्षात ठेवा, मी येथे आहे. तुझा हात धरून माझ्या प्रेमळ उपस्थितीने तुला बळकट करतो. अगदी क्षणांमध्येही मी कधीही दूर नाही. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. रात्रीच्या शांततेत तू गाडलेले अश्रू, थकलेल्या मनाने तू कुजबुजलेल्या प्रार्थना मला माहीत आहेत. पण माझ्या प्रिय बाळा, हार मानू नकोस, कारण मी वचन देतो की देव त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. एक दिवस तुझ्या सर्व वेदनांचे आनंदात रूपांतर होईल. माझ्या कृपेच्या कोमल स्पर्शाने तुझे सर्व अश्रू पुसले जातील. बाळा, जीवनाचा प्रवास चढ उतारांनी सुखदुःखाने भरलेला आहे, परंतु कठीण काळातच तुम्हाला वाढण्याची आणि मजबूत होण्याची संधी मिळते. तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही शिकण्याची, वाढण्याची आणि एका चांगल्या व्यक्तीमध्ये बदलण्याची संधी असते. संकटाच्या शक्तीला कमी लेखू नका, कारण त्यातूनच तुम्हाला तुमची खरी आंतरिक शक्ती कळते. चिकाटी ही केवळ एक गुणवत्ता नाही जी तुम्ही इतरांना दाखवता, तर ती एक गुणवत्ता आहे जी तुम्ही स्वतःमध्ये जोपासता. तुमच्या निर्धारावर ठाम राहण्याची क्षमता आहे. तुमच्या सभोवतालचे जग कोसळलेले दिसत असतानाही इतर सर्वांनी हार पत्करली तरीही लढत राहण्याचे धैर्य आहे. पुढचा मार्ग कितीही कठीण वाटला तरी हे जाणून घ्या की मी तुझ्याजवळ आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या पावलांना मार्गदर्शन करत आहे आणि तुमचे हृदय मजबूत करत आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा बलवान आहात आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांचा सामना करण्यास तुम्ही सक्षम आहात. तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न, तुम्ही शांतपणे लढलेल्या लढाया, तुम्ही तुमच्या हृदयात खोलवर रुजवलेली स्वप्ने मी पाहतो आणि मी तुम्हाला जाणीव करून देतो की मी प्रत्येक मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या बरोबर आहे. बाळा, भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. निराश होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला बळ देईन, मी तुला मदत करेन
मी माझ्या उजव्या हाताने तुला धरीन. लक्षात ठेव की यश हे अनेकदा तुम्ही तुमचे ध्येय किती लवकर साध्य करता यावर मोजले जात नाही, तर तुम्ही किती चिकाटीने त्यांचा पाठपुरावा करता यावरून जातील. तुमचा मार्ग कठीण वाटत असतानाही तुमच्या दृढ निश्चयावर ठाम राहणे महत्वाचे आहे. तुमची स्वप्ने सोडू नका, तुमच्या आशा सोडू नका, कारण जे शेवटपर्यंत टिकून राहतात त्यांच्यासाठी महान गोष्टी आरक्षित आहेत. प्रिय बाळा, अगदी कठीण क्षणांमध्येही आपण एकटे नाही हे कधीही विसरू नका. मी येथे आहे. तुझा हात धरून तुझ्या पावलांना मार्गदर्शन करतो, तुझ्या हृदयाला बळकट करतो. माझ्यावर विश्वास ठेवा, धीर धरा, कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहेत. माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा, कारण मला तुमच्यासाठी असलेल्या योजना माहीत आहेत. तुमची भरभराट करण्याच्या योजना आहेत आणि तुम्हाला हानी पोहोचवू नयेत, तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. हे जाणून घ्या की मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी, तुमच्या चरणांचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमचे हृदय मजबूत करण्यासाठी तुमच्या जवळ आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या स्वतःच्या योग्यतेबद्दल कधीही शंका घेऊ नका. माझ्या प्रेमळ उपस्थितीवर कधीही शंका घेऊ नका. विश्वास आणि धैर्याने पुढे जा. माझ्या लाडक्या बाळा, अगदी कठीण क्षणांमध्येही मी येथे आहे हे जाणून घ्या. तुमचा जय जयकार करत आहे, तुमचा विजय साजरा करत आहे. तुमचे अश्रू कोरडे आहेत. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांवर आम्ही एकत्रितपणे मात करू. आयुष्य म्हणजे आव्हाने आणि अडथळ्यांनी भरलेला प्रवास. परंतु हे जाणून घ्या की ही तुमच्यासमोर येणारी प्रत्येक अडचण ही विश्वास आणि सामर्थ्य वाढवण्याची संधी आहे. माझ्या बाळांनो, जेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागते, तेव्हा त्याला शुद्ध आनंद समजा. कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा चिकाटी निर्माण करते. चिकाटीला त्याचे कार्य पूर्ण करू द्या, जेणेकरून तुम्ही प्रौढ आणि पूर्ण व्हाल. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. प्रत्येक आव्हान ही माझ्याशी अधिक मजबूत, शहाणे आणि जवळ येण्याची संधी असते. मला माहीत आहे की असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही थकल्यासारखे वाटता आणि हार मानण्याच्या उंबरठ्यावर निराश होता. पण हे विसरू नका की मी येथे तुमचा हात धरून आहे. तुमचे प्रत्येक नवीन दिवशी तुमची शक्ती नूतनीकरण करत आहे. परंतु जे प्रभूवर आशा ठेवतात ते त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करतील. ते धावतील आणि थकणार नाही, ते चालतील, बेहोश होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी शक्ती आणि नूतनीकरणाचा अंतहीन स्रोत आहे. चिकाटी ही केवळ प्रशंसा करण्यासारखी गुणवत्ता नाही. जीवनात परिवर्तन घडवून आणणारा हा एक गुण आहे. प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत असतानाही पुढे चालत राहण्याची हिंमत तुमच्यात वसलेली मूक जिद्द आहे. इतकेच नाही तर आपण आपल्या दुःखांचा गौरव करतो, कारण आपल्याला माहीत आहे की दुःखामुळे चिकाटी, चारित्र्य आणि आशा निर्माण होते. आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात ओतले गेले आहे. चिकाटी हा मार्ग आहे जो आशेकडे, विजयासाठी मी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या विपुल जीवनाकडे नेतो. पुढे वाट कितीही खडतर असली तरी मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, मार्ग उजळून टाकत आहे. माझ्या कृपेने तुला टिकवून आहे हे जाणून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, धीर धरा, कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहे. मी तुम्हाला सांगितले आहे की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही. जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते, कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःची अशी आवृत्ती बाळगत आहात जी तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त नाही. ती कमकुवत आवृत्ती तुम्ही कोण आहात हे नाही आणि तुम्ही कोण आहात हे निश्चितच नाही. तुम्ही आयुष्यात पाहता की आपल्या सर्वांकडे 2 पर्याय आहेत, विकसित होणे किंवा स्थिर राहणे. आणि मी तुम्हाला सांगतो की स्थिरता ही पश्चात्तापाची पैदास करणारी जागा आहे. तुम्ही स्वतःच्या त्या भित्र्या, अनिश्चित, संकोची आवृत्तीला 2025 मध्ये ओढू शकत नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला या शेवटच्या आव्हानासह आव्हान देऊ इच्छितो की तुम्ही स्वतःशी खरे राहा
आणि त्या भित्र्या आणि निश्चित संकोची आवृत्तीला 2025 मध्ये ओढू देऊ नका. त्या प्रक्रियेला महत्त्व द्या. तुमच्यातील ही आवृत्ती प्रत्येक निर्णयावर शंका घेते आणि प्रत्येक संधीचा अंदाज घेते आणि अडचणीच्या पहिल्या चिन्हावर मागे हटते. तुमच्यातील ही आवृत्ती प्रकाशात पाऊल ठेवण्यापेक्षा सावलीत बसणे पसंत करेल. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रकाश भित्र्यासाठी बनवला गेला नव्हता. तुम्ही स्वतःशी खूप मऊ आहात. तुम्ही तुमच्या उणीवांसाठी सबबी बनवल्या नाहीत आणि तुमच्या अपयशांचे समर्थन केले आहे. परंतु येथे तुम्हाला ऐकण्याची आवश्यकता असलेले सत्य आहे की तुम्ही स्वतःच्या त्या कमकुवत आवृत्तीला चिकटवत आहात, ज्याला तुम्ही आराम देत आहात. अस्वस्थतेपासून त्याला आश्रय देणे आणि कमीत कमी पैसे देऊन त्याला शांत होण्याची परवानगी देणे. त्या कमकुवतपणाला उपाशी ठेवण्याची वेळ आली आहे. तुम्ही तिला आता वाढवायला नकार देऊन मारता. तुम्ही अशा परिस्थितीत पाऊल ठेवून मारता ज्या तुम्हाला अस्वस्थ करतात. वाढ सोयीपासून येत नाही, ती दुःखातून येते, प्रतिकूलतेपासून, संघर्षातून येते. तुम्हाला काय माहिती आहे? समस्या अशी आहे की तुमच्यातील कमकुवत आवृत्ती सामान्यपणाला आवडते. ती फक्त टिकून राहण्यात समाधानी असते. परंतु मी तुम्हाला सांगतो की फक्त टिकून राहिल्याने तुम्हाला आयुष्यात पात्र असलेल्या सर्व गोष्टी हिरावून घेतल्या जातील. तुम्हाला येथे सरासरी राहण्यासाठी ठेवण्यात आले नव्हते. तुम्हाला गर्दीत मिसळण्यासाठी तयार केले गेले नव्हते. परंतु तुमची ती कमकुवत आवृत्ती तुमच्या कानात कुजबुजते. सेटल होणे ठीक आहे, ठीक नाही, 2025 मध्ये कधीही नाही. तुम्हाला तो आवाज बंद करण्याची गरज नाही आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आता आत कुठेतरी खोलवर कृती करणे. तुमच्याकडे एक योद्धा आहे. तुमच्याकडे स्वतःची एक आवृत्ती आहे जी धाडसी आहे, अढळ आहे. पण तुमची ती आवृत्ती जोपर्यंत तुम्ही कमकुवत बाजूला अन्न देत राहता तोपर्यंत संधी मिळत नाही. योद्धा आरामात वाढत नाही, योद्धा युद्धात वाढतो. म्हणून मी तुम्हाला विचारतो की लढाया काय आहेत? तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देण्यास खूप घाबरला आहात? कारण प्रत्येक वेळी तुम्ही धावता तेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत आवृत्तीला जिंकू देत आहात. प्रत्येक वेळी तुम्ही त्याला जिंकू देत आहात. तुम्ही तुमच्या पात्रतेच्या जीवनापासून दूर जात आहात. आणि चला भीतीबद्दल बोलूयात, कारण तीच साखळी तुम्हाला दाबून ठेवते की तुमची कमकुवत आवृत्ती भीतीवर भरभराट होते. अपयशाचे भय, नाकारण्याचे भय, अज्ञाताचे भय. पण मी तुम्हाला भीतीबद्दल काहीतरी सांगतो. ती एक भ्रम आहे. भीती ही एक कहाणी आहे. तुम्ही स्वतःला सांगता एक अडथळा जो तुम्ही अस्वस्थता टाळण्यासाठी उभा करता. तुमच्यातील मजबूत आवृत्ती ती भीती पाहते आणि त्यातून सरळ चालते. भीतीचा अर्थ थांबत नाही. भीती म्हणजे जा. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या बाजूला काहीतरी आहे ज्याचा पाठलाग करण्यासारखा आहे. म्हणून भीतीला तुमचे निमित्त बनवू देणे थांबवा. ती तुमची प्रेरणा असू द्या. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमची ती कमकुवत आवृत्ती संशयावर भरभराट होते. ते तुमच्या मनात अनिश्चिततेचे बीज पेरते आणि तुम्हाला खात्री पटवून देते की तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात, पुरेसे हुशार नाही आहात, पुरेसे मजबूत नाही आहात. परंतु मी तुम्हाला सांगतो की ही शंका खोटी आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःवर शंका घेता तेव्हा तुम्ही तुमच्या त्या कमकुवत आवृत्तीला शक्ती देत आहात. तुम्ही त्याला तुमच्या निवडी, तुमच्या कृती, तुमचे भविष्य ठरवू देत आहात. पण हे सत्य आहे. यशस्वी होण्यासाठी तुमच्यात जे काही आहे ते तुमच्यात आहे. तुमच्याकडे प्रतिभा आहे, धैर्य आहे, दृढ निश्चय. तुमच्यात ज्याची कमतरता आहे तो म्हणजे विश्वास, आणि विश्वास हा एक पर्याय आहे. तुमच्या कमकुवत आवृत्तीशी दयाळूपणे वागणे थांबवा. ते तुमच्या करुणेला पात्र नाही. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता, त्यामुळे तुम्हाला अधिक दुःख होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसे चिखळ. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होम हवन करत असता. त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असता. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकता. तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं तसा तुमच्याकडेच ठेवू देता? तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका. तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा? होमाला तीळ तांदूळ आहुती देऊन रागही देऊन टाका.
होमाला आहुती देऊन राग कधीही आपल्याकडे नसावा. राजा निराश झाला. खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले. परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो. खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदी होऊन जातो. त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असं 2-3 वेळा होते. आता राजा हताश होऊन क्रोधित होतो. इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय. आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेल असं तो मनातल्या मनात ठरवतो. राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणाला भरू लागतो. खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते. राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, परंतु असे थेंब थेंब करून कधीपर्यंत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विझवेल. म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो. असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते. तिथे जाऊन राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखाली जमीन सरकते, कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो. हे देवा, मी हे काय केलं? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकलं. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता, आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं, तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा, मी किती नकळत मोठं पाप केलं आहे. राजा दुःखी होतो. म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया हे असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो. राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. रागावर नियंत्रण ठेवले चांगले. स्वामी भक्त हो, स्वामी भक्तांचं कधीच अडत नाही. कुठलंही काम स्वामी भक्तांचं अडत नाही, कधीच कुठलंही काम. कारण भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थ नाम. भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थ नाम. घरात जर स्वामी महाराजांचा म्हणजेच या ब्रह्मांड नायकाचं नाम घेणारी एखादी जरी व्यक्ती असेल, स्वामींच्या नामाची ज्योत जर आपल्या घरात असेल ना, तर आपल्या घरात उजेड देखील श्री स्वामी समर्थ नामाचाच पडत असतो. आणि आपल्याही घरामध्ये स्वामींच्या नामाचा उजेड करावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असं टाईप करा. अरे रंगोनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा, रंगोनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा, सप्तरंगी होते जीवन, लाभता आशीर्वाद स्वामींचा, लाभता आशीर्वाद स्वामींचा. अरे म्हणूनच तुला सांगतोय, आमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला तुझ्या संसाराचा रहाटगाडा हा चालूच राहणार आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तुझ्या संसाराचे विचार असतात. आणि ते करणं चुकीचं नाही, कारण तू संसारात आहेस तर तुझ्या संसाराची जबाबदारी देखील तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला योग्य पद्धतीने पार पाडायचीच आहे. पण त्यासोबतच जर तू अध्यात्माची निवड केलीस, अध्यात्माशी तू एकरूप झालास, तर निश्चितपणे तुझ्या संसारातील अडचणी कमी करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुला सहाय्य करणार आहे. म्हणून संसार करता करता परमार्थ साधण्याचा देखील तू पुरेपूर प्रयत्न कर. आणि परमार्थ साधण्यासाठी तुला खूप काही करण्याची गरज नाही. तुला एका ठिकाणी तप करण्याची गरज नाही. तुला फक्त गरज आहे ती 2 शब्दांची, नामाची. तू फक्त श्री स्वामी समर्थ असं नाम जरी जपलं किंवा स्वामी म्हणून मला हाक जरी मारली, तरीही तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी धावत येणार आहे. अरे आम्हाला आमच्या भक्ताकडून कधीच कसलीही अपेक्षा नसते. आमच्या भक्ताने कुठलंही काम करत असताना फक्त आमचं नाम घ्यावं आणि आमच्यावर अतूट विश्वास ठेवावा
एवढीच काय ती आमची अपेक्षा. आणि जेव्हा तू अशाच प्रकारची अपेक्षा आमची पूर्ण करतो ना, तेव्हा तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही उचलतो. अरे तुला अपेक्षा करायच्या असतील तर या जगाकडून करू नकोस. हे जग तुझ्याशी फक्त तोपर्यंत गोड बोलणार आहे जोपर्यंत तू त्यांच्या कामाचा आहेस. जर त्या लोकांना समजलं की तू त्यांच्या काहीही कामाचा नाहीस, तर बघ, तुझ्याशी कोणीही स्वतःहून बोलण्यासाठी पुढाकारही घेणार नाही. म्हणून अशा स्वार्थी जगामध्ये वावरण्यापेक्षा तू आमच्या नामामध्ये, आमच्या अध्यात्मामध्ये जर एकरूप झालास तर निश्चितपणे तुला कधीच कुणाकडून अपेक्षा करण्याची गरज पडणार नाही. तुझं दुःख, तुझ्या यातना, तुझ्या सुखाचे क्षण, तुझ्या दुःखाचे क्षण देखील तू आमच्यासोबत जर वाटून घेण्याचा प्रयत्न केलास ना, तर तुझ्या प्रत्येक परिस्थितीचा साक्षीदार आम्हीच राहणार आहोत. आणि प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देखील आम्हीच तुला मदत करणार आहोत. आणि जितकं जास्त तू आमचं नाम जपणार आहेस तितकंच आम्ही तुला जपणार आहोत. हे सदैव लक्षात ठेव. हे सदैव लक्षात ठेव. अरे जो निस्वार्थी भावनेने सातत्याने आमचं नाम जपतो त्याला दुःखाच्या प्रसंगात कधीही आम्हाला बोलवावं लागत नाही. आणि जो भक्त अशाच पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, आमचा बनून राहतो, अशा भक्ताला आम्हाला वेळोवेळी एकच सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 25 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते देखील आपण जाणून घेऊयात. तर बघा, स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे प्रवाहासोबत वाहणं कधी चुकीचं नसतं, पण प्रवाह कशाचा वाहत आहे हे पाहणं देखील गरजेचं असतं. म्हणून जेव्हा तू ज्या वाटेवर चालत असतो ना, ती वाट योग्यतेची आहे का? तू जे काही करत आहेस ते बरोबर आहे का? त्याने कुणाचं नुकसान तर होत नाही ना? कुणाच्या भावनांचा छळ तर केला जात नाही ना? याचा विचार कर. आणि ज्या क्षणाला तुझं अंतर्मन तुला सांगेल की नाही, हे चुकीचं आहे, तर त्या ठिकाणी तुझा प्रवास थांबव आणि तू वेगळी वाट निवड. अरे जेव्हा एखादा भक्त चुकतो ना, तेव्हा त्याला आम्ही क्षमा नक्कीच करतो. पण चुकत असतानाही आणि माहीत असतानाही जर एखादा भक्त त्याच मार्गावरून चालत आहे, पुन्हा पुन्हा नव्याने त्याच चुका करत असेल तर, आणि क्षमा येऊन आमच्या समोर हात जोडत असेल, तर अशा भक्ताला कधीही आम्ही क्षमा करू शकत नाही. कारण क्षमा फक्त झालेल्या चुकीची मिळते. जाणून बुजून केलेल्या पापांना शिक्षा, जाणून बुजून केलेल्या गोष्टींना, जाणून बुजून केलेल्या पापांना कधीही क्षमा मिळत नाही. त्या गोष्टींचा हिशोब नेहमी चुकता करावा लागतो, हे सदैव लक्षात ठेव. म्हणून तू जे काही करत आहेस ते तुझ्या भल्यासाठी असावं, पण इतरांचं नुकसान करणारं कधीही नसावं. एवढा जरी तू नियम पाळला तरीही तुझ्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात आम्ही साक्षीदार राहू आणि तुझा हात पकडून तुला योग्य त्या दिशेने आम्ही घेऊन जाऊ. अरे आजकालचं हे कलियुग जे आहे ना, ते नेहमी दिसण्यात आणि कपड्यात सुंदरता शोधतात, परंतु खरी सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते. म्हणून तुझे हे विचार शुद्ध ठेव. तुझ्या बोलण्यात, वागण्यात नम्रपणा ठेव आणि माणुसकीला कधीही तू सोडू नकोस. अरे ज्याच्याकडे माणुसकी असते ना, त्याच्या अंतर्मनामध्ये सदैव आम्ही वास करत असतो. आणि ज्याची विचारधारा ही नेहमी शुद्ध असते, जेव्हा हेतू शुद्ध असतो, तेव्हा अशा व्यक्तीला कधीच कुणाला गमावण्याची वेळ येत नाही. या कलियुगातील लोक जरी त्याच्यासोबत नसले तरीही हा ब्रह्मांड नायक मात्र सदैव त्याच्यासोबत चालत राहतो, जातो. म्हणून मलाही तुला साथ द्यायची असेल, तुला जर माझी साथ हवी असेल, तर तुला नेहमी सत्याच्याच मार्गावर चालायचं आहे. भलेही तुझ्या वाट्यात एखादा दुःखाचा प्रसंग येतो, खूप देवदेव करूनही तुझ्या वाट्याला जर दुःख येत असेल, तरीही त्यावेळेस मात्र तुझं मन खचू देऊ नकोस. तुझी पावलं चुकीच्या दिशेने वळू देऊ नकोस. कदाचित तो जो कालावधी आहे तो तुझ्या परीक्षेचा असतो. तुझ्या विश्वासाची परीक्षा त्यावेळेस घेतली जाते. आणि तशा काळातही जर तुझा विश्वास ठाम असेल आणि तू कितीही असला तरीही तुझी पावलं मात्र चुकीच्या दिशेने वळत नसतील, तर 100% तू या परीक्षेत उत्तीर्ण होणार आहेस. आणि तुला उत्तीर्ण करण्यासाठी आम्ही देखील तुला मदत करणार आहोत. अरे वेळ ही कधीच कोणाची सारखी नसते. आज चांगली आहे तर उद्या वाईट आहे, आणि उद्या वाईट असेल तर पुन्हा नव्याने ती चांगली देखील होणार आहे. पण तोपर्यंत तुझा धीर सुटू देऊ नकोस.
चुकीचे निर्णय तू कधीही घेऊ नकोस. आणि तशा वेळेस जर तुला एकटेपणा जाणवत असेल तर तुझी ही माय माऊली, तुझी ही स्वामी माऊली, हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस. जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा आमचं नामस्मरण कर. एकदा आमचं नामस्मरण करून तर पहा. मनापासून आम्हाला हाक मारून तर पहा. तुझे अश्रू पुसण्यासाठी आणि तुझ्या खांद्यावर आधाराचा हात ठेवण्यासाठी तुझी ही माय माऊली धावत येईल, तुला कवटाळून घेईल आणि तुला एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वप्ने तुमची स्वप्ने यादृच्छिक नसतात. ती तुमच्या आत्म्याच्या कुजबूज असतात. ज्यासाठी तुम्ही निर्माण झाला आहात त्या उद्देशाकडे तुम्हाला मार्गदर्शन करतात. परंतु लक्ष केंद्रित नसलेली स्वप्ने ही फक्त कल्पना आहेत जी तुम्हाला आत ठेवावी लागतात. तुमचे डोके खाली ठेवा आणि काम करा. कोणतेही शॉर्टकट नाहीत, सबबी नाहीत. जग तुमचे काहीही घेणे देणे नाही, पण तुम्ही स्वतःचे सर्वस्व देणे घेणे आहात. यश ही बाह्य कामगिरी नाही, ही एक अंतर्गत परिवर्तन आहे. बहुतेकदा लोक जगात काय साध्य करू शकतात यावर लक्ष केंद्रित करतात. संपत्तीचे, कौतुकाचे, सर्व यशाचा पाया आज सुरू होतो. हे लक्षात न घेता की तुम्ही आव्हानांवर मात करू शकता. इतरांना नेतृत्व करा किंवा स्वप्न बांधा. तुम्हाला प्रथम स्वतःला समजून घ्या आणि सुधारा. यश फक्त घडत नाही, ते आतून जोपासले जाते. स्वतःचा शोध हा कोणत्याही अर्थपूर्ण प्रवासाचा कोनशिला आहे. ते तुम्ही कोण आहात हे समजून घेण्याबद्दल आहे. तुम्ही कशासाठी उभे आहात आणि तुम्हाला काय प्रेरित करते. बरेच लोक त्यांचे जीवन जगतात इतरांच्या अपेक्षा पूर्ण करून, दुसऱ्याने ठरवलेल्या मार्गांवर चालत आहेत. परंतु तुमच्या अटींवर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला थांबावे लागेल आणि स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारावे लागतील. माझी मूल्ये काय आहेत जे मला जिवंत करते? जीवनातून मला खरोखर काय हवे आहे? या प्रश्नांची उत्तरे तुमचा कंपास आहे, जो तुम्हाला उद्देश आणि पूर्ततेच्या जीवनाकडे मार्गदर्शन करतो. परंतु स्वतःचा शोध आहे. एकदा तुम्ही स्वतःला समजून घेतले की पुढची पायरी म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा. तुमच्या ताकदी आणि कमकुवतपणा जाणून घेणे ही एक देणगी आहे जी तुम्हाला कशावर काम करायचे आहे याबद्दल स्पष्टता देते. सुधारणा म्हणजे परिपूर्णतेसाठी प्रयत्न करणे नाही, तर दररोज प्रगतीसाठी प्रयत्न करणे. म्हणजे कालपेक्षा थोडे चांगले होण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या दृष्टिकोनाला आव्हान देणारी पुस्तके वाचा. स्वतःला अशा लोकांशी वेढून घ्या जे वाढीस प्रेरणा देतात. तुम्हाला घाबरवणारी कामे करा. वाढ तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होते आणि अस्वस्थता स्वीकारण्याची तयारी ही यशस्वी लोकांना वेगळे करते. स्वतःमध्ये सुधारणा देखील स्वयंशिस्त आवश्यक आहे. तुम्ही काय करावे हे जाणून घेणे पुरेसे नाही, तुम्हाला ते प्रत्यक्षात करावे लागेल. आणि येथेच बहुतेक लोक अडखळतात. त्यांना कामात न घालता निकाल हवे आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक विजयामागे कोणीही कधीही अपघाताने महान झालेले नाही. अशी व्यक्ती आहे जी त्यांना वाटत नसतानाही सातत्याने दिसण्याचे निवडते. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेत स्वयंशिस्त ही क्षमता शक्तीमध्ये रूपांतरित करते. लक्षात ठेवा की तुलना ही प्रगतीचा शत्रू आहे. तुमचा प्रवास अद्वितीय आहे. इतरांविरुद्ध तुमचे यश मोजून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. त्याऐवजी तुम्ही काल कोण होता याच्याशी मोजा. छोटे विजय कितीही क्षुल्लक वाटले तरी ते साजरे करा, कारण प्रत्येक पाऊल पुढे आहे. स्वशोध आणि स्वसुधारणेबद्दलची सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे ती आजीवन पद्धती आहे, अंतिम रेषा नाही. तुम्ही जितके जास्त शिकाल तितके तुम्हाला कळेल की शोधण्यासाठी किती आहे. जितके जास्त तुम्ही वाढता, जितके जास्त तुम्ही संधी तुम्हाला पुढे वाढवता येतील. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचे हे सौंदर्य आहे. हा एक असा प्रवास आहे जो सतत नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. जेव्हा तुम्ही स्वशोध आणि स्वसुधारणेला प्राधान्य देता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला यशासाठी तयार करत नाही आहात, तुम्ही एक पाया बांधत आहात जो कोणत्याही वादळाचा सामना करू शकतो. तुम्ही बाह्य परिस्थितीने डळमळीत नसलेले व्यक्ती बनता, कारण तुमची शक्ती आतून येते. म्हणून आजच स्वतःमध्ये गुंतवणूक करा, कारण यशाचा प्रवास नशिबाने किंवा संबंधांनी सुरू होत नाही, ते तुमच्यापासून सुरू होते. स्वप्ने ही महानतेची बीजे आहेत.
परंतु त्यांना फुलताना पाहण्यासाठी तुम्ही त्यांचे संगोपन केले पाहिजे. अथक प्रयत्न आणि अटळ विश्वासाने इतरांना तुम्ही जे पाहता ते दिसत नसतानाही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे हे फक्त ध्येय साध्य करण्याबद्दल नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याबद्दल आहे की तुमची दृष्टी महत्वाची आहे, की तुमच्या आकांक्षा वैध आहेत आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही जे काही करायला तयार आहात ते तुमच्या स्वप्नांकडे जाणारा प्रवास असेल. सोपे नसते, ते आव्हानांनी भरलेले असते. अडथळे असतात आणि सर्वात जास्त शंका असते, आतून आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून. तुमच्या आयुष्यातील लोक नेहमीच तुमच्या महत्वाकांक्षा समजू शकत नाहीत. ते म्हणतील की तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत, अवास्तव किंवा अगदी मूर्ख आहेत. परंतु हे सत्य आहे की त्यांच्या शंका तुमचे वास्तव नाहीत. लोक अनेकदा त्यांच्या स्वतःच्या भीती आणि मर्यादा इतरांवर लादतात. त्यांच्या अविश्वासाला तुमच्या प्रगतीत अडथळा बनू देऊ नका. जे लोक त्यांची स्वप्ने साध्य करत नाहीत त्यांना वेगळे करते ते म्हणजे असे वाटत असतानाही पुढे जात राहण्याची क्षमता. जग तुमच्या विरोधात आहे. जेव्हा रस्ता सुरळीत असतो आणि निकाल लवकर येतात तेव्हा सर्वजण तुम्हाला पाठिंबा देतात. तेव्हा प्रेरित राहणे सोपे असते. परंतु जेव्हा तुम्हाला नकाराची टीका किंवा अपयश येते तेव्हा खऱ्या दृढ निश्चयाची परीक्षा होते. हे क्षण तुम्हाला तोडण्यासाठी नसतात, ते तुम्हाला घडवण्यासाठी असतात. ते तुम्हाला लवचिकता शिकवतात, शिस्त आणि तुमच्या स्वप्नांचा अथकपणे पाठलाग करण्यासाठी चिकाटीची शक्ती शिकवतात. तुम्ही प्रथम त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. या विश्वासाचा अर्थ आव्हानांकडे दुर्लक्ष करणे किंवा अडथळे अस्तित्वात नसल्याची बतावणी करणे असा नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यावर मात करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमचे स्वप्न ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जितके करता तितके कोणीही त्याची काळजी घेणार नाही आणि ते ठीक आहे. महत्वाचे म्हणजे तुम्ही पुढे ढकलत राहण्याची पुरेशी काळजी घ्या. दररोज कृती करा. कितीही लहान प्रगती झाली तरी रात्रभर होत नाही. कालांतराने सातत्यपूर्ण प्रयत्नांचे परिणाम आहे. तुमचे स्वप्न व्यवस्थापित करण्यायोग्य पायऱ्यांमध्ये मोडा आणि त्यांना एक एक करून हाताळा. प्रत्येक पाऊल पुढे टाकल्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ आणले जाते आणि प्रत्येक कामगिरी कितीही लहान असली तरी गती निर्माण करते. यश क्वचितच एका मोठ्या प्रयत्नाचे परिणाम आहे. हे उद्देश आणि दृढ निश्चयाने घेतलेल्या असंख्य लहान कृतींचा संशय आहे. स्वतःला अशा लोकांसह वेढून घ्या जे तुम्हाला उत्थान आणि प्रेरणा देतात. समान मार्गावर चाललेले मार्गदर्शक शोधा आणि त्यांच्या अनुभवातून शिका. स्वप्न पाहणाऱ्या आणि साध्य करणाऱ्यांचा समुदाय शोधा ज्यांना महत्वाकांक्षतेची क्षमता शकते. जर तुमच्याकडे ती आधार प्रणाली नसेल तर ती तुम्ही थांबवू देऊ नका. तुम्ही स्वतःचे चीयर लीडर व्हा. स्वतःमध्ये प्रेरणा शोधायला शिका, कारण तुमची स्वप्ने दुसऱ्याच्या मान्यतेवर अवलंबून नसतात हे लक्षात ठेवा. प्रत्येक मोठी कामगिरी ही एकेकाळी एखाद्याच्या मनात फक्त एक स्वप्न होती. यशस्वी होणाऱ्या आणि यशस्वी न होणाऱ्या दोघांमध्येही एक फरक म्हणजे प्रतिभा किंवा नशीब नाही, तर कठीण असतानाही पुढे जाण्याची तयारी आहे. म्हणून शंकांना तुमच्या आगीत आग लावू द्या. आव्हानांना तुमचे लक्ष केंद्रित करू द्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा अथक प्रयत्न तुम्हाला आठवण करून द्या की तुमची स्वप्ने आवाजाने भरलेल्या जगात लढण्यासारखी आहेत. सर्वत्र विचलित करणारे आहेत. सोशल मीडिया तुमचे लक्ष हजारो दिशांना खेचते. लोक तुमच्या ध्येयांशी जुळत नसलेल्या गोष्टींसाठी तुमचा वेळ मागतात. ध्येय आणि कधीकधी तुमचे स्वतःचे विचार, शंका, भीती आणि कामात दिरंगाई हे सर्वात मोठे विचलित बनते. जर तुम्ही तुमची स्वप्ने साध्य करण्याबद्दल गंभीर असाल तर तुम्ही आवाजाला रोखायला आणि अढळ दृढ निश्चयाने तुमच्या दृष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. यश विचलित झालेल्यांसाठी नाही, तर असंबद्ध गोष्टींना बंद करू शकते आणि देऊ शकते अशांसाठी आहे. प्रत्येक महान कामगिरी खरोखर महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांची पूर्ण ऊर्जा स्पष्ट आणि केंद्रित मनाने सुरू होते. सतत व्यत्यय येत असताना घर बांधण्याचा प्रयत्न करण्याची कल्पना करा. पाया कधीही स्थिर राहणार नाही. तुमच्या ध्येयांवरही तेच लागू होते. विचलित होणे तुमच्या प्रगतीचा पाया खराब करते. त्यांना दूर करण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या दृष्टीपासून काय दूर खेचत आहे हे ओळखावे लागेल.
विचलित होणे केवळ बाह्य नाही तर आतून देखील येऊ शकते. अपयशाची भीती किंवा परिपूर्ण वेळेची वाट पाहण्याची इच्छा हे सर्व तुमचे लक्ष विचलित करू शकते. यावर मात करण्यासाठी तुम्हाला त्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या भीतींना मान्य करा, पण त्यांना नियंत्रित करू देऊ नका. तुम्हाला समजा की परिपूर्णता ही एक भ्रम आहे. सुरुवात करण्याचा सर्वोत्तम वेळ आता आहे. तुमचा दृढ निश्चय तुमच्या सबबींपेक्षा अधिक मजबूत असावा. वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आणि विचलित होणे हे त्याचे सर्वात मोठे शत्रू आहे. तुम्ही तुमच्या फोनवर स्क्रोल करण्यात घालवलेल्या प्रत्येक मिनिटाला, क्षुल्लक गोष्टींवर वाद घाला किंवा तुमच्या स्वप्नांमध्ये गुंतवलेल्या वेळेप्रमाणे अनुत्पादिक सवयींमध्ये गुंतून राहा. तुमचा वेळ वाचवा. स्वतःमध्ये इतरांसोबत कठोरपणे सीमा निश्चित करा. तुमच्या उद्देशाला पूर्ण न करणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. ते स्वार्थी नाही, ते आवश्यक आहे. केंद्रित वातावरण तयार करणे महत्वाचे आहे. जर तुमची दृष्टी सुरू करायची असेल तर तुमच्या ध्येयांना समर्थन देणाऱ्या लोकांसह स्वतःला वेढून घ्या. एखादा व्यवसाय तुमचा वेळ शिकण्यात घालवतो, रणनीती आखतो आणि तुमच्या क्षेत्रातील इतरांशी जोडतो. जर तुमचे स्वप्न पुस्तक लिहिण्याचे असेल तर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. अशा विचलितांपासून मुक्त जागा तयार करा. तुमचे वातावरण तुमच्या दृष्टिकोनाप्रती असलेल्या तुमच्या वचनबद्धतेचे प्रमाण असले पाहिजे, प्रतिबिंब असले पाहिजे. शिस्त ही तुमच्या लक्ष केंद्रित राहण्याची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला काय करायचे आहे त्यापेक्षा तुम्हाला काय करायचे आहे याला प्राधान्य देण्याची क्षमता आहे. याचा अर्थ लवकर उठणे किंवा फुरसतीचा वेळ देणे किंवा सामाजिक कार्यक्रमांना नाही म्हणणे असा असू शकतो. हे नेहमीच सोपे नसते, परंतु ते फायदेशीर आहे. प्रत्येक शिस्तबद्ध कृती ही एक आहे. तुमच्या ध्येयाच्या जवळ जा आणि लक्ष केंद्रित करण्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण प्रगतीत मिसळतो. हे समजून घ्या की लक्ष केंद्रित करणे म्हणजे इतर सर्व गोष्टींकडे कायमचे दुर्लक्ष करणे असा नाही, तर सर्वात महत्त्वाच्या क्षणांमध्ये तुमची ऊर्जा जाणून बुजून वापरणे. म्हणजे काम करण्याची वेळ आली की कठोर परिश्रम करा आणि पूर्णपणे विश्रांती घ्या. जेव्हा संतुलन रिचार्ज करण्याची वेळ आली तर संतुलन आवश्यक आहे. परंतु संतुलनाचा अर्थ असा नाही की जेव्हा तुम्ही विचलितता दूर करता आणि दृढ निश्चयाने लक्ष केंद्रित करता तेव्हा विचलित व्हा. तुम्ही तुमच्या कृती तुमच्या दृष्टीशी संरेखित करा आणि जेव्हा तुमचे लक्ष स्पष्ट असते तेव्हा तुम्ही काय साध्य करू शकता याची कोणतीही मर्यादा नसते. कोंडून राहा, पुढे जात राहा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात रूपांतरित होताना पहा. महानता ही एक गंतव्यस्थान नाही. जिथे तुम्ही अडखळता ती एक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही तयार करता अथक प्रयत्न आणि अटळ लवचिकता. बरेच लोक यशाचे स्वप्न पाहतात, परंतु काही लोकांना हे समजते की प्रवास हा तेजस्वितेच्या एका क्षणाने नव्हे तर महानता साध्य करण्यासाठी दररोज घेतलेल्या सातत्यपूर्ण अनेकदा अनग्लामर पावलांनी परिभाषित केला जातो. तुम्ही सुसंगतता आणि लवचिकता दोन्ही स्वीकारले पाहिजेत. सुसंगतता ही प्रगतीचा पाया आहे. ते तुम्ही कधी कधी काय करता याबद्दल नाही, तर तुम्ही दररोज काय करता याबद्दल आहे. त्याबद्दल विचार करा. आठवड्यातून एकदा प्रशिक्षण देऊन खेळाडू चॅम्पियन बनत नाही. लेखक प्रेरणा आल्यावरच लेखणी उचलून उत्कृष्ट नमुना तयार होत नाही. यशाची पुनरावृत्ती आवश्यक असते. शिस्त आणि तुम्हाला वाटत नसतानाही दाखवण्याची तयारी हवी असते. सुसंगतता सवयी निर्माण करते आणि सवयी परिणाम निर्माण करतात. सुसंगततेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अशा जगात अधीरता जी त्वरित समाधानाचे गौरव करते. जेव्हा निकाल लवकर येत नाहीत तेव्हा निराश होणे सोपे असते, परंतु महानता जलद वेळेवर चालत नाही. ती स्प्रिंटपेक्षा हळू बर नाही. आज तुम्ही करत असलेले छोटे छोटे प्रयत्न देखील लगेच फळ देऊ शकत नाहीत, परंतु कालांतराने ते असाधारण विश्वासात बदलतात. प्रक्रिया दिसून येत राहते, कारण प्रत्येक पाऊल पुढे प्रगती आहे. ते कितीही लहान वाटली तरी लवचिकता दुसरीकडे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते. जेव्हा मार्ग कठीण होतो आणि कठीण आव्हाने येतात तेव्हा अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात. महानतेच्या मार्गावर अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात, परंतु हे अडथळे तुम्हाला पराभूत करण्यासाठी नाहीत. ते तुम्हाला तुमच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी आणि पुढे जे आहे त्यासाठी तयार करण्यासाठी आहेत.
लवचिकता म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची क्षमता. तुमच्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि तुमच्या विरुद्ध अडचणी येत असतानाही पुढे जात राहण्यासाठी लवचिकतेसाठी अपयशांकडे पाहण्याऐवजी दृष्टिकोनात बदल आवश्यक आहे. शेवटी त्यांना मौल्यवान धडे म्हणून पहा. प्रत्येक अपयश म्हणजे मजबूत होण्याची संधी आहे, तुमचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करण्यास सक्षम आहात. जेव्हा तुम्ही प्रवासाचा भाग म्हणून आव्हानांना स्वीकारता तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात, ज्यामुळे तुम्हाला सातत्य आणि लवचिकता दोन्ही जोपासण्यास निराश करतात. तुम्हाला स्पष्ट उद्देश हवा आहे. तुम्ही या मार्गाचा अवलंब का करत आहात? जेव्हा तुम्ही पुरेसे मजबूत असता तेव्हा ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. प्रेरणा कमी होते तेव्हाही ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. ध्येय तुम्हाला सातत्यपूर्ण राहण्याची आणि लवचिक राहण्याचे धैर्य देते. तुमच्या ध्येयांच्या आठवणींनी स्वतःला वेढून घ्या. तुमच्या आकांक्षांच्या खाली एक विजन बोर्ड तयार करा आणि वाटेत तुमची प्रगती साजरी करा. तुमचे वारे कितीही लहान असले तरी स्वीकारा, कारण ते महानतेकडे नेणाऱ्या सवयी आणि मानसिकतेला बळकटी देतात. महानता भाग्यवानसाठी राखीव नाही किंवा दिवसेंदिवस काम करण्यास तयार असलेल्यांसाठी राखीव असलेला विशेषाधिकार नाही. आणि प्रत्येक शरद ऋतूनंतर उठून सातत्य राखण्यासाठी वचनबद्ध व्हा. लवचिकता स्वीकारा आणि तुम्ही तयार केलेला मार्ग तुम्हाला असाधारण उंचीवर घेऊन जातो ते पहा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा आणि तुमची पूर्ण क्षमता अनलॉक करण्याचा प्रवास तुमच्यासोबत सुरू होतो आणि संपतो. ते तुम्ही कोणाला स्वीकारत आहात हे शोधण्याबद्दल आहे. अथक प्रयत्न विचलित करणे, दूर करणे आणि सुसंगतता आणि लवचिकता जोपासणे. मार्ग सोपा नाही. तो प्रत्येक अडथळा, प्रत्येक शंका आणि प्रत्येक अपयश ही मजबूत होण्याची संधी आहे. नाहीही, तीक्ष्ण आणि अधिक दृढ निश्चयी आहे. तुमची स्वप्ने सत्य आहेत, तुमचे स्वप्न शक्तिशाली आहे, परंतु त्यांना तुमची वचनबद्धता आवश्यक आहे. एका अढळ विश्वासावर लक्ष केंद्रित करा. या मार्गावर कोणीही तुमच्यासाठी चालू शकत नाही. हे तुमचे आहे. यश परिपूर्ण असण्याबद्दल किंवा सर्व काही शोधून काढण्याबद्दल नाही, तर दिवसेंदिवस पुढे जाण्याचे धाडस दाखवण्याबद्दल आहे. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. तुझ्या जीवनात एक नवीन सकारात्मक दिवसाचा आणि विचारांचा प्रकाश पडेल. म्हणून माणसाच्या जीवनात संघर्ष, अडचणी या पाचवीला पुजलेल्या असतात. फक्त त्याचे रूप बदलत असते. संघर्ष, अडचणी काही टाळण्यासारख्या गोष्टी नाहीत. मग जी गोष्ट टाळता येत नाही तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग नाही का? त्याबद्दल मनात चिंता किंवा विवंचना असणं साहजिकच आहे, पण त्यावर शांतपणे विचार केला तर मार्ग शोधता येऊ शकतात. काही अडचणी या स्वतःहून ओढवून घेतलेल्या असतात, तर काही परिस्थितीमुळे निर्माण होतात. त्यामुळे योग्य पद्धतीने मार्गक्रमण केले तर अशक्यही काहीही नसतं. त्यासाठी संयम मात्र हवा असतो. शांतता ही कमकुवतपणाचे लक्षण नाही, हे शहाणपणाचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही मौनाची कला आत्मसात करता तेव्हा तुम्ही वरचा हात धरता. तुमच्या आयुष्यात असे काही क्षण येतील जेव्हा लोक तुम्हाला धक्का देतील, तुम्हाला चिथावतील किंवा तोडण्याचा प्रयत्न करतील. ते अपमान करतील, आरोप करतील आणि तुमच्या मार्गाला आव्हानही देतील. तुम्ही प्रतिक्रिया द्याल अशी आशा आहे की तुम्ही त्यांच्या पातळीवर झुकलेले पाहून तुमचा संयम गमावलेला ते पाहू इच्छितात. पण जेव्हा तुम्ही मौन निवडता तेव्हा तुम्ही त्यांना त्या समाधानाला नकार देता. तुम्ही त्यांना तुमच्या त्वचेखाली आले आहे हे जाणून घेण्याचा आनंद नाकारता. ते म्हणाले की मौन ही माघार नाही, ही एक रणनीती आहे. ते तुमच्या ऊर्जेला तुमच्या शब्दांपेक्षा मोठ्याने बोलू देणे निवडत आहे. हे जाणून घेणे की प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते आणि प्रत्येक अपमानाला संबोधित करण्यासाठी नसते. काही गोष्टी तुमच्या आवाजाला पात्र नाहीत, काही लोक तुमच्या ऊर्जेला पात्र नाहीत. हे समजून घ्या की जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देण्यास नकार देता तेव्हा तुमच्या मनात इतरांबद्दल सत्य प्रकट करण्याची शक्ती आहे. तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही त्यांना स्वतःला तोंड देण्यास भाग पडता. त्यांची असुरक्षितता पृष्ठभागावर येते. ते बाहेर पडतात, ते फटके मारतात, ते स्वतःला उघडं करतात. तुमचे मौन त्यांच्या स्वतःच्या दोषांचे प्रतिबिंब त्यांच्याकडे परत दाखवणारा आरसा बनते. आणि सत्य हे आहे की काही लोक त्यांच्या स्वतःच्या शब्दांचे किंवा कृतींचे वजन त्यांच्याकडे परत दाखवू शकत नाहीत. शांतता ही एक शिक्षक आहे.
ती संयम शिकवते आणि त्यावर नियंत्रण ठेवते. ते तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही तुमचा राग किंवा स्पष्टीकरण कोणाचेही देणे घेणे नाही. तुम्ही कोणाचेही देणे घेणे नाही. तुमची मनःशांती जेव्हा तुम्ही शांतता निवडता तेव्हा तुम्ही स्वतःला निवडता. तुम्ही आवाजाच्या वर चढून अराजकाच्या वर, क्षुद्रतेच्या वर जाणे निवडता. पण मला काहीतरी स्पष्ट करू द्या. शांततेचा अर्थ असा नाही की तुम्ही अनादर सहन करत आहात. शांततेचा अर्थ असा नाही की तुम्ही अन्यायाकडे डोळेझाक करत आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची ऊर्जा खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी जपून ठेवत आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही खंबीरपणे उभे आहात, मागे हटत नाही. शांततेत अशी ताकद आहे की कोणताही ओरड जुळू शकत नाही. शांततेत एक शांत शक्ती आहे जी कोणताही युक्तिवाद ओलांडू शकत नाही. कारण शांतता खूप काही बोलते. ते स्वतःच्या आत्मविश्वासाचे बोलते. अशा व्यक्तीची माघार जी सहजपणे डळमळीत होत नाही. जेव्हा लोक तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते आहेत. तुमच्या लवचिकतेची चाचणी न घेता जर तुम्ही तुमच्या पायावर उभी राहू शकता तर तुम्ही दबाव सहन करू शकता का, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. आणि जेव्हा तुम्ही शांततेने प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही त्यांना सांगत असता की मी तुम्हाला वाटते त्यापेक्षा बलवान आहे. मी तुमचे खेळ खेळण्यासाठी येथे नाही. मी तुमच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी येथे नाहीये. एक म्हण आहे की खोलीतील सर्वात मोठा माणूस बहुतेकदा सर्वात कमकुवत असतो. ज्याला लक्ष वेधण्यासाठी वाद घालण्याची गरज वाटते तो बहुतेकदा सर्वात असुरक्षित असतो. खरी शक्ती जाहीर करण्याची आवश्यकता नाही. खरी शक्ती सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. ऐकले जात नाही असे वाटले जाते की तुमचे मौन त्यांना गोंधळात टाकेल. ते आश्चर्यचकित होतील की तुम्ही काय विचार करत आहात, तुम्ही काय योजना आखत आहात. तुम्हाला माहिती आहे की ते करत नाहीत. तुमचे मौन त्यांना निराश करेल कारण ते त्यांना तुमच्यावर असलेले नियंत्रण हिरावून घेते. असे त्यांना वाटले होते की तुमचे मौन त्यांना तोडेल कारण ते त्यांना स्वतःला तोंड देण्यास भाग पाडते. आणि ते असे काहीतरी आहे जे बरेच लोक या जीवनात तयार करण्यास तयार नाहीत. तुम्हाला अशा परिस्थितींचा सामना करावा लागेल ज्या तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. तुमचे चारित्र्य, तुमचा आत्मा, तो पट्टा पकडा. तुमचा चांगला नियोजन, तुमचा पाया, तुमचे भविष्य. घाबरू नका, धीर धरू नका. सौंदर्य, संकल्प, कर्तव्य लोक तुम्हाला वादविवादात अडकवण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे संघर्ष निर्माण होतील. तुम्हाला वाया घालवण्याशिवाय काहीही उद्देश नाही. ते तुम्हाला त्यांच्या गोंधळात ओढण्याचा प्रयत्न करतील कारण ते तुमच्या शांततेला हाताळू शकत नाहीत. ते समजू शकत नाहीत की जेव्हा तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट प्रतिक्रिया मागत असेल तेव्हा शांत राहण्यासाठी लागणारी ताकद त्यांना समजत नाही. परंतु तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येक परिस्थिती तुमचे लक्ष देण्यास पात्र नाही. प्रत्येक लढाई तुमच्या सहभागास पात्र नाही. शांतता त्यांना जिंकू देण्याबद्दल नाही, ती वेगळ्या पद्धतीने जिंकण्याचा पर्याय निवडण्याबद्दल आहे. तुमची शांतता मुद्दा सिद्ध करण्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे हे जाणून घेण्याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही शांतता निवडता तेव्हा तुम्ही समस्येकडे दुर्लक्ष करत नाही आहात. तुम्ही तिच्यावर उठत आहात. तुम्ही अशा प्रकारे नियंत्रण घेत आहात जे शब्द करू शकत नाहीत. कारण शब्दांचा विपर्यास केला जाऊ शकतो, युक्तिवादांचा गैरसमज होऊ शकतो. पण शांतता निसंशय आहे. हे स्पष्ट आहे की ते जाणून बुजून शक्तिशाली आहे. तुमच्या आयुष्यातील त्या वेळा विचार करा जेव्हा तुम्ही आवेगपूर्ण प्रतिक्रिया दिली, जेव्हा तुम्ही क्षणाच्या उष्णतेमध्ये काही बोललात ज्याचा तुम्हाला पश्चाताप झाला. त्यावेळा विचार करा जेव्हा तुम्ही कोणाच्या शब्दांनी किंवा कृतींनी तुम्हाला चारित्र्याबाहेर काढू दिले. तेव्हा आता त्यावेळा विचार करा जेव्हा तुम्ही शांतता निवडली, त्याऐवजी तुम्हाला वाटलेल्या शांतीचा विचार करा. तुम्ही प्रतिष्ठा जपली. तुम्ही दाखवलेली शक्ती, शांतता दडपशाहीबद्दल नाही तर उंचीबद्दल आहे. ते आवाजाच्या वर उठून खरोखर काय महत्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय निवडण्याबद्दल आहे. ते जगाला आणि स्वतःला दाखवण्याबद्दल की तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता. तुमच्या कृती, तुमचे जीवन, जेणेकरून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला चिथवण्याचा प्रयत्न करेल. हे लक्षात ठेवा. तुमचे मौन कमकुवतपणा नाही तर शक्ती आहे. ती शरणागती नाही तर रणनीती आहे. ती प्रतिसादाचा अभाव नाही तर शहाणपणाची उपस्थिती आहे. आणि शहाणपण हे जाणते की प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते, प्रत्येक अपमानाला संबोधित करण्यासारखी नसते आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या वेळेला पात्र नसते. तुमचे मौन त्यांना तोडेल कारण ते त्यांना दाखवते की ते तुमच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. ते त्यांना दाखवते की त्यांचे शब्द, त्यांची कृती, त्यांची मते तुमची व्याख्या करत नाहीत. ते त्यांना दाखवते की तुम्ही अधिक मजबूत आहात. ते कधीही कल्पना करू शकत नाहीत. ते त्यांना तोडण्याबद्दल नाही तर स्वतःला बांधण्याबद्दल आहे. तुमची शांती जपण्याबद्दल आहे. तुमची ऊर्जा, तुमची शक्ती अशा प्रकारे जगण्याबद्दल आहे की तुम्ही कोण आहात हे खरे आहे. इतर कोणी काय म्हणते किंवा काय म्हणते याची पर्वा न करता
तुमची मौन ही तुमची शक्ती आहे. शक्ती जेव्हा तुम्ही मौन धरून राहता तेव्हा तुम्ही ते हुशारीने वापरा. तुम्ही आश्चर्याच्या घटकाला देखील धरून राहता. लोक तुमच्याकडून तुमच्या निवडींना न्याय देण्यासाठी, स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतःचा बचाव करण्याची अपेक्षा करतात. तुमचे अस्तित्व आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होते ते. त्यांचे शब्द उलगडू लागतात, त्यांची धार गमावतात, कारण त्यांना कोणताही प्रतिकार मिळत नाही. त्यांच्या योजना तुटतात, कारण ते आता तुमचे लक्ष वेधून घेत नाहीत. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, कारण त्यांना कळते की तुम्ही त्यांचा खेळ खेळत नाही आहात. हे जग आवाजाने भरलेले आहे. प्रत्येक जण ऐकण्यासाठी ओरडत आहे. प्रत्येक जण काहीतरी सिद्ध करण्यासाठी हताश आहे. परंतु जे उभे राहतात ते सर्वात मोठ्याने नाहीत, ते सर्वात शांत आहेत. जे मागणी न करता आदर करतात, जे खोलीत जातात आणि ते शब्दांनी नाही तर उपस्थितीने स्वीकारतात. ही शांततेची शक्ती आहे. ते आवाजाच्या अनुपस्थितीबद्दल नाही तर स्वतःच्या उपस्थितीबद्दल आहे. जेव्हा तुम्ही खूप शांत असता तेव्हा तुम्ही ऐकता. तुम्ही पाहता की तुम्हाला माहिती मिळते की इतरांना चुकते, कारण ते खूप बोलण्यात व्यस्त असतात, वाद घालण्यात खूप व्यस्त. तुमच्या शांततेत तुम्ही विद्यार्थी आणि गुरु बनता. हे सिद्ध करणे तुम्ही काय बोलावे हे शिकता, कधी बोलावे, आणि जर ते बोलायचंच असेल तर शांत राहण्याची एक कला आहे आणि त्यासाठी शिस्त लागते. तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण बाहेर काढू इच्छित असेल तेव्हा तुमची जीभ चावण्याची ताकद लागते. अस्वस्थतेने बसण्याचे आणि त्यावर कृती न करता ते जाऊ देण्याचे धाडस आवश्यक असते. परंतु बक्षिसे त्याचे मूल्य आहे, कारण शांततेत तुम्हाला अधिक स्पष्टता मिळते, तुम्हाला शक्ती मिळते. महान नेत्यांचा विचार करा. इतिहासातील सर्वात प्रभावशाली लोक, त्यांनी क्षुल्लक युक्तिवाद किंवा निरर्थक वादविवादांवर त्यांची ऊर्जा वाया घालवली नाही. त्यांनी त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडले आणि कधी कधी त्यांनी कोणतेही शब्द निवडले नाहीत. ते शांत असतात. शून्यता नव्हती, ती पूर्णता होती. ती एक विधान होती, निर्णय होता. स्वतःवर आणि आताच्या परिस्थितीवर त्यांचे नियंत्रण असल्याची घोषणा. मला माहीत आहे की तुम्ही काय विचार करत आहात. क्रमांक 3. पण जर त्यांनी माझे मौन चुकीचे समजले तर काय? जर त्यांनी ते कमकुवतपणाच्या सहमतीचे चिन्ह म्हणून घेतले तर मी तुम्हाला काहीतरी सांगू दे की तुमच्या मौनाचा त्यांचा अर्थ लावणे ही तुमची जबाबदारी नाही. तुमचे मौन त्यांच्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी आहे. ती एक सीमा आहे, एक ढाल आहे, एक अभयारण्य आहे. ते कसे समजतात याबद्दल नाही, ते तुम्ही कसे निवडता याबद्दल आहे. ते वापरण्यासाठी तुम्हाला दिसेल ती शांतता फक्त इतरांना तोडत नाही तर तुम्हाला घडवते. जेव्हा जग तातडीची मागणी करते तेव्हा ते तुम्हाला संयम शिकवते. जेव्हा राग मोकळेपणाची याचना करतो तेव्हा ते तुम्हाला संयम शिकवते. जेव्हा तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तुम्हाला फाडून टाकण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते तुम्हाला शिकवते. शांतता ही एक भेट आहे जी तुम्ही स्वतःला देता. शांतीची, शक्तीची भेट, आत्मसंरक्षणाची. पण मी तुम्हाला इशारा देतो की शांतता नेहमीच सोपी नसते. असे काही वेळा येतील जेव्हा ते असह्य वाटेल, जेव्हा तुम्ही जे बोलू इच्छिता त्याचे वजन वाहून नेणे खूप जड वाटेल. असे काही वेळा येतील जेव्हा तुमचे मौन उपहासाने भरलेले असेल, गैरसमजाने भरलेले असेल आणि अधिक आवाज असेल, तर ते माघार नाही तर एक उभे राहणे आहे. जेव्हा जीवनाचे वादळ तुमच्या भोवती येतात तेव्हा शांतता हा तुमचा नांगर आहे. ती तुम्हाला स्थिर ठेवते. तुमच्या कर्मावर जर तुमची भक्ती असेल तरच तुमचं कर्म सार्थकी लागू शकतं. फूल उमललं की त्याच्या वासाने मधमाशी त्याच्याजवळ येते. अगदी तसंच तुमच्या गुणांमुळे जग तुमचे गुणगान गाऊ लागते. प्रिय स्वामी भक्तांनो, आम्ही दिलेले हे संदेश, सुविचार तुमच्या जीवनात कसे क्रांतिकारक ठरले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या आयुष्यामध्ये समस्या असणारच आहेत, कारण तो आपल्या कर्माचा एक भाग आहे. तर त्या समस्यांमधून बाहेर कसं पडायचं आणि समस्या असतानाही आपलं आयुष्य आनंदाने कसं जगायचं हे जर कोणी शिकवत असेल तर आपले स्वामी संदेशच शिकवतात. फक्त त्यासाठी आपल्याला स्वामी संदेशांचं पालन करावं लागतं. तशा पद्धतीने आयुष्य जगावं लागतं. तर स्वामी भक्त हो, या सगळ्या गोष्टींवर तुमचाही विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका. संदेश जाणून घेण्यापूर्वी स्वामी महाराजांना एकच सांगावंसं वाटतं की हे स्वामी राया, तू माझा श्वास, तू माझा ध्यास. हे स्वामी राया, तू माझा श्वास, तू माझा ध्यास, तुझा कायमचा सहवास आणि तुझ्यासोबतचा हा आयुष्याचा प्रवास. सुख म्हणजे नेमकं काय हे तुझ्या सहवासाने कळलं. जेव्हा माझं पाऊल तुझ्या दिशेने वळलं, जेव्हा माझं पाऊल तुझ्या दिशेने वळलं. स्वामी भक्त हो, अगदी या पंक्तीप्रमाणेच आपलं आयुष्य झालेलं आहे. स्वामींशिवाय आपल्याला काहीही सुचत नाही. तुमची ही अशीच अवस्था असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा
आणि समोर दिलेल्या नंबरपैकी 1 नंबर निवडा. तर तुम्ही तुमच्यासाठीचा 1 नंबर निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 25 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूयात. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे एकदा की आमच्या चरणांवर झुकण्याची सवय लागली की परत कोणासमोरही वाकण्याची गरज कधीच पडत नाही. एकदा का आमच्या चरणांवर तुला झुकण्याची सवय लागली की परत कोणासमोरच वाकण्याची गरज पडत नाही. म्हणून या कलियुगातील स्वार्थी लोकांसमोर वाकण्यापेक्षा तू आमच्या दरबारात ये आणि आमच्या चरणांवर नतमस्तक हो. तुझा माथा आमच्या चरणांवर टेकव. जो आमच्या समोर झुकतो तो नाही, तो नेहमी आनंदाने आयुष्य जगतो. कारण त्याच्या प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक इच्छा आमच्या दरबारातच पूर्ण होत असतात. अरे आम्हाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. आमच्यासाठी केलेली सेवा कधीच निष्फळ ठरत नाही. स्वतःबद्दल कधीच नकारात्मक बोलू नकोस, भलेही ती चेष्टा असली तरीही. त्याचं कारण तुला ठाऊक आहे का? त्याचं कारण असं की शरीराला चांगलं काय वाईट काय हे काही कळत नाही. त्या दोन्हींमधला फरक काय हे देखील तुझ्या शरीराला माहीत नाही. तू जे देतोस तेच तुझं शरीर स्वीकारत असतं. अरे तू जेव्हा अन्न खातोस तेव्हा तुझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे देखील तुझ्या शरीराला ठाऊक नाही. ते फक्त खाण्याचं काम करतं, पण त्याचा त्रास मात्र नंतर तुला भोगावा लागतो. म्हणून वेळीच काळजी घे. तुझ्या शरीराला जे योग्य आहे तेच दे, मग ते अन्न असू दे किंवा चांगले विचार असू देत. म्हणून तुला सांगतोय, सदैव चांगले विचार करत राहा. शब्दांमध्ये खूप ताकद आहे. म्हणून जे योग्य आहे, जे प्रेरणादायी आहे तेच तू बोलत राहा आणि तुझे विचार जे आहेत ते नेहमी सकारात्मक ठेव. कारण मनामध्ये नकारात्मक विचार त्या गवताप्रमाणे वाढतात, जगदीत झपाट्याने वाढतात, पण त्यांना छाटणं नंतर फार अवघड होतं. पण सकारात्मक विचार त्या रोपट्यांप्रमाणे असतात ज्याला खूप काळजी घेऊन वाढवावं लागतं. पण एकदा ते वाढले की मग त्याने आपल्याला फक्त आनंदाची प्राप्ती होते. म्हणूनच तुझ्या मनाची अवस्था त्या गवताप्रमाणे होऊ देऊ नको, तर तुझ्या मनामध्ये छानपैकी कल्पवृक्ष उगवू दे, छान फुलांची रोपं उगवू. म्हणून तुझे सकारात्मक विचार नेहमी ठेव. जसा तू विचार करणार आहेस तसंच तुझं आयुष्य घडणार आहे. म्हणून तुझं आयुष्य कसं घडवायचं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. जेव्हा तू सकारात्मक विचार करशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये आपोआप सकारात्मक लहरी तयार होतील आणि या सकारात्मक लहरी तुझं आयुष्य अजून सुंदर बनवण्यासाठी तुला मदत करतील. या संपूर्ण विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणी कधीही रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे आमचा दरबार, तुझ्या ब्रह्मांड नायकाचा दरबार. आमच्या दरबारात येण्यासाठी गरज असते ती फक्त निर्मळ भक्तीची आणि श्रद्धेची. ज्यांच्याकडे निर्मळ भक्ती आणि श्रद्धा असते त्या भक्ताला आम्ही सदैव सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे मागे हटण्याची एक शक्ती. तुम्ही हार मानत आहात म्हणून नाही, तर तुम्ही सज्ज होत आहात म्हणून. जीवन आपल्याला विचलित करण्याचा एक मार्ग आहे. आपल्याला गोंधळात टाकते इतरांच्या अपेक्षांचे नाटक. परंतु जर तुम्हाला खरोखर तुमचे जीवन बदलायचे असेल, जर तुम्हाला खरोखर तुमची कहाणी पुन्हा लिहायची असेल, तर तुम्हाला एक धाडसी पाऊल उचलावे लागेल. तुम्हाला शांत राहावे लागेल. पहा, जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा जगाला समजणार नाही. ते प्रश्न विचारतील, ते टीका करतील, ते तुमच्यावर शंका घेतील, परंतु ती तुमची चिंता नाही. कारण महानतेचा मार्ग, खऱ्या परिवर्तनाचा मार्ग तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही तार तोडता. तेव्हा ते सुरू होते जेव्हा तुम्ही स्वतःला अशा लोकांना समजावून सांगणे थांबवता जे सुरुवातीला तुमचे दृष्टिकोन कधीच समजून घेणार नव्हते. जेव्हा तुम्ही गायब होता तेव्हा तुम्ही पळत नाही आहात, नाही तुम्ही एखाद्या गोष्टीकडे धावत आहात. स्पष्टतेकडे, उद्देशाकडे, स्वतःच्या आवृत्तीकडे, ज्याला आवडी, मान्यता किंवा प्रमाणीकरणाची पर्वा नाही. स्वतःची आवृत्ती ज्याला माहीत आहे की हा प्रवास वैयक्तिक आहे, तो तुमच्या आणि तुमच्या निर्मात्यामध्ये आहे, तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांमध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही सावलीत पाऊल टाकता, जेव्हा तुम्ही आवाजापासून दूर जाता, तेव्हा तुम्ही स्वतःला सर्वात मोठी देणगी देत असता. विचार करण्याची वेळ, बरे होण्याची वेळ, वाढण्याची वेळ. तेव्हाच खरी जादू उघड्यावर नाही तर द क्वाईट मोमेंट्समध्ये घडते. जेव्हा कोणीही पाहत नसते तिथे चॅम्पियन्स बनवले जातात, तिथेच डेस्टिनीज बनवल्या जातात. तुम्हाला दिसते की गायब होणे हे एकाकीपणाबद्दल नाही तर उंचीबद्दल आहे, गर्दीतून बाहेर पडण्याबद्दल आहे, जेणेकरून तुम्ही त्यापेक्षा वर येऊ शकाल. बहुतेक लोक हे कधीही करणार नाहीत, कारण त्यांना काय गमावण्याची भीती असते. ते शांततेला घाबरतात,
त्यांच्या विचारांसह एकटे राहण्यास घाबरतात. पण मी तुम्हाला काहीतरी सांगतो की शांतता म्हणजे जिथे तुम्हाला तुमची ताकद मिळते. शांतता म्हणजे जिथे तुम्हाला तुमची शक्ती सापडते. शांतता म्हणजे जिथे तुम्हाला कळते की तुम्ही खरोखर कोण आहात. तुम्हाला गर्दीची गरज नाही, तुम्हाला टाळ्यांची गरज नाही. तुम्हाला फक्त एक दृष्टी हवी आहे, इतकी शक्तिशाली की तुम्ही पुढे गायब झाल्यावर बाकी सर्व काही बुडवून टाकते. तुम्ही लपवत नाही आहात, तुम्ही तयारी करत आहात. पुढील प्रकरणाची तयारी करत आहात, तुमच्या आवृत्तीची तयारी करत आहात, जे जगाला थांबवेल आणि लक्षात घेईल. लोकांना एकटेपणाची शक्ती समजत नाही. त्यांना वाटते की एकटे राहणे हा एक कमकुवतपणा आहे. ते विचार करतात की दूर जाणे म्हणजे तुम्ही घाबरत आहात. पण एकांत म्हणजे जिथे इतिहासातील महान मनांना त्यांचे यश मिळाले आहे. एकांत म्हणजे जिथे तुम्हाला तुमची आग सापडते, तुमचे लक्ष, तुमचा विश्वास. जेव्हा तुम्ही गायब होता तेव्हा तुम्ही सर्व विचलित करणारे घटक काढून टाकता. ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत आणि तुमच्याकडे जे उरले आहे ते म्हणजे कच्चे, न फिल्टर केलेले सत्य. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण आहात याबद्दलचे सत्य. ते सत्य तुम्हाला घाबरवणार आहे, ते तुम्हाला आव्हान देणारे आहे, पण ते तुम्हाला मुक्त देखील करेल. ही तुमची वेळ आहे. पुढच्या वर्षी नाही, पुढच्या महिन्यात नाही, पुढच्या आठवड्यातही नाही. आत्ता जर तुम्ही परिपूर्ण क्षणाची वाट पाहत राहिलात तर तुम्हाला आयुष्यभर वाट पाहावी लागेल. तुम्हाला हलवावे लागेल. तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांना दूर जाण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यांना ते आवडणार नाही. ते तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात. ते तुम्हाला तुम्ही कुठून आला आहात हे विसरल्याचा आरोप करू शकतात. परंतु मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही त्यांच्या मान्यतेसाठी जगत आहात की तुम्ही तुमच्या उद्देशासाठी जगत आहात. कारण तुम्ही दोन्ही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकत नाही आणि कधीतरी सर्वांची मते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला ती खाली ठेवावी लागेल. तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमच्या लक्ष केंद्रित करण्यामध्ये शक्ती आहे. दूर जाण्यात मला वेळ हवा आहे हे म्हणण्यात ताकद आहे. काय महत्वाचे आहे हे शोधण्यासाठी योग्य वेळ हवा आहे. कमजोरी नाही तर शहाणपण आहे. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा जग तुम्ही काय बांधत आहात ते पाहाल. त्यांना तुम्ही अंधारात करत असलेले काम दिसेल. त्यांना तुमच्या डोळ्यात आग आणि तुमच्या आत्म्यात ताकद दिसेल. पण त्यांना कळणार नाही की तुम्ही ते कसे केले. त्यांना तुम्ही घेतलेला प्रवास समजणार नाही, कारण ते तिथे नव्हते आणि हेच त्याचे सौंदर्य आहे. हे त्यांना चुकीचे सिद्ध करण्याबद्दल नाही, हे स्वतःला बरोबर सिद्ध करण्याबद्दल आहे. जेव्हा तुम्ही सावलीत पाऊल ठेवता तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला ज्या गोष्टींची गरज नाही, ज्या तुम्हाला वाटल्या होत्या त्या तुम्हाला गरज नाही. तुम्हाला मंजुरीची गरज नाही. तुम्हाला आवडणाऱ्या लक्षाची गरज आहे. तुम्हाला शिस्त हवी आहे. तुम्हाला लक्ष केंद्रित हवे आहे. तुम्हाला विश्वास हवा आहे. जेव्हा रस्ता कठीण होतो तेव्हा तुम्हाला घेऊन जाणाऱ्या गोष्टी तुम्हाला पुढे नेतील. जग तुम्हाला थांबायला सांगते तेव्हा आणि जेव्हा तुमच्याकडे त्या गोष्टी असतात तेव्हा तुमच्याकडे खरोखरच असतात. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला अडकल्यासारखे वाटत असेल, जर तुम्हाला हरवलेले वाटत असेल तर गायब होण्याची वेळ आली आहे. आवाज बंद करण्याची आणि तुमच्या उद्देशाशी जुळवून घेण्याची वेळ आली आहे. जगासाठी जगणे थांबवण्याची आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. ही तुमची कहाणी पुन्हा लिहिण्याची संधी आहे. तुम्ही नेहमीच ओळखत असलेली व्यक्ती बनू शकता आणि जेव्हा तुम्ही ते पाऊल उचलता तेव्हा तुम्ही या प्रवासासाठी वचनबद्ध होता. तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्हाला मागे ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुम्ही. तुमच्याकडे शक्ती होती, फक्त ती शोधण्यासाठी पुरेसा वेळ गायब होण्याची आवश्यकता होती. आध्यात्मिक विचारांचा आपल्या मनावर नेहमी सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे सुखी जीवनासाठी आध्यात्मिक विचार यांचा आधार नक्की घ्या. प्रत्येक जण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटाच्या वेळी कोणी साथ देत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला देव साथ ही देतच असतो. फळं लागल्यावर झाडाच्या फांद्या खाली वागतात. जसे सज्जन लोक धन आणि ज्ञानप्राप्ती होताच विनम्र होतात. जो चिंता करतो तोच दुःखी असतो, मात्र जो चिंतन करतो, भगवंताचे नाम घेतो, तो सुखी असतो. संसार सोडून परमात्मा मिळत नाही, परंतु परमात्मा मिळण्यासाठी जग मात्र आपोआप सुटत जातं. रागाने भ्रम निर्माण होतो, भ्रमाने बुद्धी भ्रष्ट होते. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा तर्क नष्ट होतो.
जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्तीचं पतन होऊ लागतं. स्वामी भक्त हो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर SC मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचे बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश असेच ऐकत रहा. धन्यवाद.